डिफरन्शियल ऍक्सेल अँड व्हील. पहिले याच्यामध्ये फॉर्म्युला लिहायचा आहे तुम्हाला. लिहा. velocity ratio of differential axle and wheel. Velocity ratio of differential axle and wheel. Differential axle and wheel is given by त्याचा velocity ratio चा फॉर्म्युला आहे is given by, that is VR equals to, yeah, 2 times of capital D divided by D1 minus D2. 2 times of capital D divided by D1 minus D2. करेक्ट आहे. D1 minus D2 हे वेलॉसिटी रेशो फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर आता इथं कॅपिटल डी, वेअर कॅपिटल डी इक्वल्स टू किती राहणार कॅपिटल डी, म्हणजे त्याचं मिनिंग काय आहे, डायमीटर ऑफ, लिहा, डायमीटर ऑफ एफर्ट व्हील, डायमीटर ऑफ एफर्ट व्हील, एफर्ट व्हील. आणि तुम्हाला माहिती आहे एफर्ट जास्त लागते लोड खिचून घेण्यासाठी किंवा त्याला ट्रॅव्हलिंग करण्यासाठी. तर त्याचा डायमीटर कसा पाहिजे, टायर जास्त पाहिजे, मोठा टायर पाहिजे. ठीक आहे. म्हणजे लोड जास्त असतील तर एफर्ट पण जास्तच लागणार आहे. ओके. त्याच्यानंतर स्मॉल D1 लिहा तिथं. स्मॉल D1 चा मिनिंग काय, स्मॉल D1 इज द डायमीटर ऑफ बिगर ऍक्सिल, डायमीटर ऑफ बिगर ऍक्सिल. आणि D2 म्हणजे काय, डायमीटर ऑफ बिगरचं अपोजिट काय राहते, स्मॉलर ऍक्सिल. करेक्ट आहे. डायमीटर ऑफ स्मॉलर ऍक्सिल. ऍक्सिल, ऍक्सिल शाफ्ट, AXLE. हा, स्मॉलर, स्मॉलर. ठीक आहे. तर फॉर्म्युला पार्ट करायचं त्याच्यावरच प्रॉब्लेम्स आहेत. ओके. तर तुम्हाला चला हे सांगतो, क्वेश्चन सांगतो, लिहा. कॅल्क्युलेट द लोड लिफ्टेड बाय डिफरन्शियल ऍक्सिल. कॅल्क्युलेट द लोड, calculate the load lifted by differential axle, differential axle, differential axle, differential axle and wheel, differential axle and wheel, comma, comma, if, comma, if diameter of wheel is 36 centimeter, diameter of wheel is 36 centimeter, diameter of wheel is 36 centimeter, and that of axles are, and that of axle, AXLES, axles म्हणजे यस लावला म्हणजे किती आहेत त्याच्यामध्ये, 2 आहेत. ठीक आहे. axles are 9 सेंटीमीटर and 6 सेंटीमीटर. axles are 9 सेंटीमीटर and 6 सेंटीमीटर. 9 सेंटीमीटर and 6 सेंटीमीटर. Full stop. Efficiency of the machine is 80%. 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 And the effort required is 100 Newton. And the effort required is 100 Newton. And the effort required is 100 Newton. Effort required is 100 Newton. ठीक आहे. आता ह्या क्वेश्चन मध्ये बघा काय काय दिलेलं, काय गिवन डेटा सांगा मला. काय 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 दिलंय. हा, मग डिफरन्शियलच म्हणलं ना, डिफरन्शियल ऍक्सिल अँड व्हील म्हणला म्हणजे फॉर्म्युला हाच यूज करायचा वेलोसिटी रेशो साठी. ठीक आहे. चला सांगा पुढे वाचा. हा, ते कोणता डी आहे, कॅपिटल डी आहे. ठीक आहे. कॅपिटल डी व्हीलचं म्हणलं डायमीटर किती येते, 36 सेंटीमीटर. हा, नेक्स्ट. हा, तर ते ऍक्सिल्स म्हणला
एक मोठा आहे एक छोटा आहे, म्हणजे एक बिगर वाला असेल आणि एक स्मॉलर वाला असेल कंपॅरिझन केलं तर. मग D1 ची किंमत डायरेक्टली किती सांगू शकता तुम्ही? बिगर वाला 9 सेंटीमीटर आणि स्मॉल D2 म्हणजे 6 सेंटीमीटर डायरेक्टली सांगू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिलं? इफिशियन्सी दिलेली आहे. इफिशियन्सी किती? 80%. इफिशियन्सी 80%. कॅल्क्युलेट काय करायचंय? स्टार्टिंगलाच म्हणलंय त्यांनी. कॅल्क्युलेट काय करायचंय? तुम्हाला लोड कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे लोड तुम्हाला W न डिनोट करावं लागेल किंवा डिनोट करावं लागेल आणि हे लोड काढण्यासाठी तुम्हाला एफर्ट दिलेला आहे, दॅट इज P ची किंमत. आणि P ची किंमत किती आहे? 100 न्यूटन. म्हणजे आपला टास्क काय राहणार? मग एफर्ट कशावरून काढू शकता? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज वरून, कारण की रेशो काय? W/P. P आहे, W काढायचं आहे, बट मेकॅनिकल ऍडव्हान्टेज नाही. मग मेकॅनिकल ऍडव्हान्टेज कुठून काढतात? इफिशियन्सीच्या फॉर्म्युल्यामधून. करेक्ट आहे. मग काय राहणार तिथं बघा? VR इक्वल्स टू फॉर्म्युला काय? 2D डिवायडेड बाय D1 मायनस D2. आता 2 इंटू डी ची किंमत किती आहे? कॅपिटल डी 36 आहे, 36 डिवायडेड बाय 9 मायनस 6. ठीक आहे. किती येईल व्हॅल्यू सांगा? व्हीआर चा रेशो, वेलोसिटी रेशो. कॅल्सी कुठे? कॅल्सी आलंच नाही. चला काढा लवकर कॅल्सिस. इंडिव्हिज्युअल करा कॅल्क्युलेशन. 24. करेक्ट आहे का? 24. दॅट इज वेलॉसिटी रेशो. लक्षात आलं? चला आता नेक्स्ट काय आहे? आपण कशाचा रिलेशन यूज करायचा आता? इफिशियन्सीचा. ठीक आहे. तर बघा आपल्याकडं इफिशियन्सी हा झाला फर्स्ट स्टेप. त्याच्यानंतर सेकंड स्टेप मध्ये मी फॉर्म्युला लिहितो इफिशियन्सीचा, दॅट इज MA डिवायडेड बाय VR इंटू 100. तर ह्याच्यामधून मी डायरेक्टली MA ची किंमत कसं सांगू शकतो? काल आपण काढला होता, पर्सेंटेज इफिशियन्सी इंटू VR डिवायडेड बाय 100. मग MA ची किंमत किती निघाल? पर्सेंटेज इफिशियन्सी आहे 80. ठीक आहे. VR ची किंमत आताच काढलं, दॅट इज डिफरन्शियल ऍक्सिल अँड व्हील साठी 24 डिवायडेड बाय 100. मग व्हॅल्यू किती येईल? 90 19.2. करेक्ट. याला युनिट राहतो का? नाही. रेशो आहे तर युनिट राहणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट स्टेप, MA चा रेशो काय? W अपॉन P. काढायचं काय? एफर्ट. मग W डिवायडेड बाय काय करावं लागेल? MA करावं लागेल. ह्याला एक्सचेंज करावं लागेल ना, न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर टू न्यूमरेटर. मग व्हॅल्यू किती येईल? मग W ची किंमत आहे 100. सॉरी, W काढायचं का? ओके ओके. एक मिनिट, W काढायचं आपल्याला. ठीक आहे. W अपॉन P. ठीक आहे. तर इथं W ची किंमत क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. मग MA इंटू काय राहणार? P राहणार. मग MA ची किंमत तुम्हाला 19.2 तुम्ही कॅल्क्युलेट केलेलं आहे आणि P ची किंमत आहे 100. ह्याचा अर्थ किती आलं हे एफर्ट? 1920 न्यूटन. ठीक आहे. 1920 न्यूटन एफर्ट दिला तर लोड कॅल्क्युलेट करता येते, लोड दिला तर एफर्ट कॅल्क्युलेट करता येतात. बट त्याच्यासाठी तुम्हाला कशाचं रेशो माहित पाहिजे? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज किंवा मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचं व्हॅल्यू माहित पाहिजे. बट आता इथं मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचं डायरेक्ट व्हॅल्यू दिलं नाही. बट त्याच्यासाठी काय लागतो? इफिशियन्सी. मग इफिशियन्सी मध्ये तुम्हाला वेलोसिटी रेशो नोन पाहिजे, जे की तुम्ही डिफरन्शियल ऍक्सिल अँड व्हील साठी फॉर्म्युला लावून काढला. ठीक आहे. इझी आहे. ठीक. चलो लिहा क्वेश्चन, लिहा क्वेश्चन आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन लिहा. In a differential axle and wheel, 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 comma, diameter of wheel is 400 mm, diameter of wheel is 400 mm, diameter of wheel, WHEEL, wheel is 400 mm, and diameter of bigger axle, and diameter of bigger axle is 100 mm. Bigger axle is 100 mm. Bigger axle is 100 mm. And diameter of smaller axle, and diameter of smaller axle is 80 mm.
is 80 mm. 80 mm. Full stop. If an effort is 80, 80, 18 nahi, 80, 80, 80 mm, full stop. If an effort of 50 Newton, 50, if an effort of 50 Newton, if an effort of 50 Newton can lift a load of, can lift, can lift a load of, a load of 1500 Newton, can lift a load of 1500 Newton, can lift a load of 1500 Newton, full stop. 1500, 1500, 1500 Newton, full stop. Find velocity ratio and efficiency of machine. Find velocity ratio and efficiency of machine. Efficiency of machine. Efficiency of machine. चला काय काय दिले सोल्युशन मध्ये सांगा. गिवन डेटा सांगा. बघा हे कोणता ऍक्सिल आहे. डिफरन्शियल कॉम्बिनेशन कशाचं आहे रे. आवाज करू नका. कॉम्बिनेशन कशाचं आहे. डिफरन्शियल ऍक्सिल अँड व्हील. मग तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा VR चा. दॅट इज VR इक्वल्स टू 2 कॅपिटल D डिवायडेड बाय D2 मायनस D1. हे वेलोसिटी रेशो फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर तुम्हाला कॅपिटल D ची किंमत दिलेली आहे. म्हणजे डायमीटर ऑफ काय दिले. डायमीटर ऑफ व्हील दिलेला आहे. किती आहे 400 mm. ठीक आहे. डायमीटर एक तर सेंटीमीटर मध्ये दिलेलं राहते किंवा MM मध्ये दिलेलं राहते. गेल्या याच्यामध्ये सेंटीमीटर दिला तर सेंटीमीटरच ठेवा. त्याला कन्वर्ट करू नका. समजा तुम्हाला 1 सेंटीमीटर टू MM करायचं असेल तर कसं करणार आहे. 1 सेंटीमीटर इक्वल टू हाऊ मेनी MM. 10⁻³ 1 सेंटीमीटर इक्वल्स टू हाऊ मेनी MM हे माहित पाहिजे तुम्हाला. 10 mm. ठीक आहे. 10 mm. आणि 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 10⁻³ सॉरी 10⁻². मीटर येते. करेक्ट आहे. कारण की 1 मीटर 100 सेंटीमीटरच्या बरोबर राहते. हे युनिट कन्व्हर्जन माहित पाहिजे. बट या केस मध्ये आपल्याला युनिट कन्व्हर्जन काही करायची गरज नाही. समजा तुम्हाला कॅपिटल D सेंटीमीटर मध्ये दिला असेल आणि स्मॉल D1 D2 MM मध्ये दिला असेल तर त्या केस मध्ये तुम्हाला हा कन्व्हर्जन यूज करावं लागते. कोणतं तरी एक युनिट मध्ये ठेवावं लागेल तुम्हाला डायमीटर्स. करेक्ट आहे का. तर हे लिहून ठेवा. हे युनिट कन्व्हर्जन लिहून ठेवा. तुम्हाला कामाला येतं. ठीक आहे. हा इथं किती 10. ठीक आहे 10 mm. ओके. तर हा युनिट कन्व्हर्जन लिहून ठेवायचे. चला आता काय दिलेलं आहे. डायमीटर ऑफ व्हील दिलेला आहे 400. त्याच्यानंतर डायमीटर ऑफ बिगर ऍक्सिल दिला असेल तुम्हाला. दॅट इज D1. डायमीटर ऑफ बिगर ऍक्सिल किती येते 100 mm. and diameter of smaller axle. Diameter of smaller axle किती 80 mm. अजून काय दिलेलं आहे. एफर्ट दिलेला आहे. एफर्ट कशाने देतो आपण P न. P म्हणजे काय एफर्ट कितीचा 50. हा नेक्स्ट टू लिफ्ट अ लोड ऑफ कितीचा 1500 ना. हा तर आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचंय VR आणि दुसरं इफिशियन्सी. आणि सगळ्याला माहिती आहे इफिशियन्सी कशामध्ये राहते पर्सेंटेज मध्ये राहते. तर फर्स्ट स्टेप VR कॅल्क्युलेट करायचा आहे. दॅट इज 2D डिवायडेड बाय D1 मायनस D2. हे कारण की प्रॉब्लेम कशाचा आहे डिफरन्शियल ऍक्सिल अँड व्हीलचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. ओके. तर बघा इथं 2 टाइम्स ऑफ कॅपिटल D ची किंमत किती आहे 400 डिवायडेड बाय 100 मायनस 80. चला कॅल्क्युलेट करा किती येते 14. ठीक आहे 14. ओके. देअरफॉर VR ची किंमत किती आली 40. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता व्हॅल्यू काय कशाची कॅल्क्युलेट करायची तुम्हाला इफिशियन्सीची. तर इफिशियन्सी साठी काय काय लागणार आपल्याकडे पॅरामीटर काय काय माहित पाहिजे MA अपॉन VR इंटू 100. तर ह्या केसमध्ये ठीक आहे ह्या केसमध्ये तुम्हाला MA ची किंमत
रेशो घेऊन काढावा लागेल W/P चा. मग W ची किंमत किती आहे? 1500 डिवायडेड बाय 50. मग हा व्हॅल्यू किती येईल? हा व्हॅल्यू 30 येतो. करेक्ट आहे. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. MA इक्वल्स टू 30. देअरफॉर इफिशियन्सी इक्वल्स टू 30 अपॉन वेलोसिटी रेशो कॅल्क्युलेट केलेला आहे 40 इंटू 100 म्हणजे हा किती आहे? 75%. आणि हा कोणता टाइप ऑफ मशीन आहे विचारलं तर? रिव्हर्सिबल मशीन, कारण की हे 50 पेक्षा जास्त आहे. लक्षात आलं? म्हणजे तू तिथं विचारते ते से द कंडिशन फॉर रिव्हर्सिबिलिटी. मग हे कोणत्या टाइप मध्ये येते मशीन? रिव्हर्सिबल मध्ये येते, कारण की 50च्या वर राहते. समजा एक्झॅक्ट 50 आला तर त्याला काय म्हणतो आपण? पॉइंट ऑफ रिव्हर्सिंग. लक्षात ठेवा, मी कंडिशन्स लिहून दिलेले आहेत तुम्हाला. ओके, चला लिहून घ्या. तुमच्या व्हॅल्यूज चेंज होतात, दुसरं काही व्हॅल्यू चेंज एक्झाम मध्ये. ठीक आहे, पॅटर्न सेमच राहतो क्वेश्चनचा, फक्त फॉर्म्युला तुम्हाला आठवण ठेवायचा आहे आणि व्हॅल्यूज जे रेशोज आहेत ते वाले फॉर्म्युलेज आठवण ठेवायचे आणि कॅल्क्युलेट करा. जे दिलेलं आहे ते यूज करून तुम्हाला अननोन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, चला लिहा, क्वेश्चन लिहा. झालं का सगळ्यांचं? चल. द डायमीटर ऑफ bigger and smaller pulleys, the diameter of bigger and smaller pulleys, त्या गिरणीमध्ये पण राहते ना असं बेल्ट लावलेला, तिथं एक मोठं राहते एक छोटं राहते. म्हणजे हे काय, ह्याच्यामध्ये वर्क लवकर व्हावं, मुवमेंट लवकर व्हावं त्या व्हीलचं, तरच आपलं चक्की घुमत राहते, आहे की नाही? मग हे डिफरन्स असेल दोन व्हील्स मध्ये तर तिथं वेलॉसिटी कसं जनरेट होते? जास्त जनरेट होते, फास्टली मूव्ह होते. ह्याच्यामुळे इथं कन्सेप्ट कशाचा आहे? डिफरन्शियल ऍक्सिल अँड व्हीलचा आहे. लक्षात आलं? तर इथं पुल्ली दिलंय. ठीक आहे, बिगर अँड स्मॉलर पुल्लीज ऑफ वेस्टर्न्स WESTON, वेस्टर्न्स WESTON apostropheचा अर्थ काय? तर डॅश राहता. यस, वेस्टर्न्स डिफरन्शियल पुल्ली ब्लॉक. वेस्टर्न्स डिफरन्शियल पुल्ली ब्लॉक. डिफरन्शियल पुल्ली ब्लॉक are 250 mm, are 250 mm, are 250 mm and 100 mm respectively. 250 mm and 100 mm respectively. Full stop. Determine effort required to lift a load. Determine effort required to lift a load. Effort required to lift a load of 3 kilonewton, of 3 kilonewton, of 3 kilonewton with an efficiency of 80%. With an efficiency of 80%. With an efficiency of 80%. 80. ठीक आहे, तर इथं वर्ड काय दिलं रे? डिफरन्शियल पुल्ली वेस्टर्न काहीतरी दिलं ना वर्ड, काय दिलं? वेस्टर्न दिलं ना, डिफरन्शियल पुल्ली किंवा वेस्टर्न्स डिफरन्शियल पुल्ली म्हणलं तरी चालते. हे वेस्टर्न्स काय, हे नाव आहे. ठीक आहे, सायंटिस्टचं त्यांनी डिझाईन केलेला फॉर्म्युला. ठीक आहे, वेस्टर्न्स. तर असा समजा वर्ड आला, वेस्टर्न्स डिफरन्शियल पुल्ली वर्ड आला, तर इथं वेलॉसिटी रेशो ऍज इट इज राहतो. ह्याला कंपॅरिझन केलं तर सेम आहे, फक्त इथं कॅपिटल डी जे आहे. ठीक आहे, कॅपिटल डी आणि स्मॉल डी मधला रिलेशन आहे. तर असा वेस्टर्न्स वर्ड आला तर इथं काय यूज करायचं? फॉर्म्युला 2 कॅपिटल डी डिवायडेड बाय कॅपिटल डी मायनस स्मॉल डी. ठीक आहे, म्हणजे इथं कॅपिटल डी आणि D1, हे कॅपिटल डी आणि D1 कसे राहतात? इक्वल राहतात. कॉन्सेप्ट कोण सांगितलं? वेस्टर्न्सनी सांगितले. तर त्याच्यामुळे इथं फॉर्म्युला लक्षात ठेवायचे तुम्हाला, दॅट इज व्ही आर इक्वल्स टू
2D डिवायडेड बाय कॅपिटल D मायनस D1. आणि हा फॉर्म्युला कुठं लिहायचा? त्या नोटबुकच्या टॉपला लिहायचा, म्हणजे तुम्हाला लक्षात येते. असं जसं मी लिहिलेलं आहे, वेस्टर्न्स डिफरन्शियल पुल्ली. ठीक आहे, वेस्टर्न्स डिफरन्शियल पुल्ली. तर आता इझी आहे. तुम्हाला बिगर आणि स्मॉलर ऍक्सिल माहित आहे. बिगर म्हणजे काय राहते? कॅपिटल डी. आणि स्मॉलर म्हणजे स्मॉल डी. ठीक आहे, व्हॅल्यूज पुट करायचे आणि कॅल्क्युलेट करायचं. चला यूज करा, असा गिवन डेटा बनवा आणि कॅल्क्युलेट करा. ह्या केसमध्ये तुम्हाला एफर्ट फाइंड आउट करायचंय, म्हणजे पी ची किंमत फाइंड आउट करायची. बरोबर आहे, पी ची किंमत फाइंड आउट करायची. चला करा फास्ट. तर हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. वेस्टर्न्स म्हणला की व्ही आर इक्वल्स टू 2 कॅपिटल डी डिवायडेड बाय डी मायनस स्मॉल डी. आणि इथं कॅपिटल डी काय? डायमीटर ऑफ बिगर पुल्ली. आणि स्मॉल डी काय? डायमीटर ऑफ स्मॉलर पुल्ली. तर इथं लिहून ठेवा बाजूला, डायमीटर ऑफ बिगर पुल्ली अँड स्मॉल डी म्हणजे काय? डायमीटर ऑफ स्मॉलर पुल्ली. मग इथं डिफरन्शियल मध्ये लक्षात ठेवा, बोर्डकडे लक्षात ठेवा. डिफरन्शियल मध्ये ऍक्सिल आणि व्हीलचा रिलेशन दिला तर फॉर्म्युला कोणता लक्षात ठेवायचा? 2 कॅपिटल डी डिवायडेड बाय D1 मायनस D2. आणि समजा पुल्लीचा रिलेशन दिला तर तुम्हाला वेस्टर्नचा फॉर्म्युला यूज करावा लागेल, व्ही आर इक्वल्स टू 2D डिवाइड बाय कॅपिटल डी मायनस स्मॉल डी. लक्षात आलं? वर्ड्स मध्ये फॉर्म्युला चेंज आहे. ओके, चलो फाइंड आउट करा. चला गिवन डेटा सांगा मला, काय काय दिलंय. चला कोण रीड करते? वेस्टर्न्स डिफरन्शियल पुल्ली आहे. वेस्टर्न्स डिफरन्शियल पुल्ली आहे. ठीक आहे, वेस्टर्न्स डिफरन्शियल पुल्ली. तर त्याच्यासाठी लगेच फॉर्म्युला लिहून ठेवायचा. काय ते? व्हॅल्यू 2D डिवायडेड बाय कॅपिटल डी मायनस स्मॉल डी. तर इथं कॅपिटल डी चा अर्थ काय? डायमीटर ऑफ बिगर पुल्ली. चला किती दिले ते डायमीटर ऑफ बिगर पुल्ली? डायमीटर ऑफ बिगर पुल्ली किती दिले? 250 mm. त्याच्यानंतर स्मॉल डी ची किंमत डायमीटर ऑफ स्मॉलर पुल्ली, दॅट इज 100 mm. ओके, तर ह्याच्यावरून तुम्ही कशाची किंमत कॅल्क्युलेट करू शकता. आता इथं किती दिले व्हॅल्यूज तर लिहिलेले आहेत, तर वेलॉसिटी रेशो कॅल्क्युलेट करू शकता. दॅट इज 2 टाइम्स ऑफ 250 डिवायडेड बाय 250 मायनस 100. चला कॅल्क्युलेट करा, किती येते? व्हॅल्यू किती येईल? 3.33. 3.33 वेलॉसिटी रेशो. याला रेशोला युनिट नसतो. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट काय? वेलॉसिटी रेशो कॅल्क्युलेट केलेला. अजून काय काय दिलं तुम्हाला गिवन डेटा मध्ये? रीड करा क्वेश्चन. लोड दिलेला आहे, म्हणजे डब्ल्यू ची किंमत दिली. डब्ल्यू ची किंमत किती आहे? 3 किलो न्यूटन आहे. ह्याचा अर्थ 3 किलो न्यूटनचा न्यूटन मध्ये करताना काय मल्टिप्लाय करता रे? 10⁻³ म्हणजे 1000 ने मल्टिप्लाय करता, 1000 ने त्याला मल्टिप्लाय करता. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट काय? एफर्ट काढायचा आहे. ठीक आहे, एफर्ट म्हणजे पी ची किंमत काढायची आहे. बट तुम्हाला आयडिया काय कशाचं दिलेलं आहे? हिंट कशाचं दिलंय? इफिशियन्सी. मग इफिशियन्सी किती आहे? 80 आहे. ठीक आहे, 80 आहे. तर लक्षात ठेवा, इफिशियन्सी काढण्यासाठी तुम्हाला काय काय माहित पाहिजे? दॅट इज MA अपॉन VR इंटू 100. तर तुम्हाला पहिले काय काढावं लागेल? MA ची किंमत, कारण की आपल्याला एफर्ट काढायचं. मग एफर्ट कशामध्ये आहे? ते कोणत्या पॅरामीटर मध्ये प्रेझेंट आहे? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज मध्ये. ठीक आहे, तर पर्सेंटेज इफिशियन्सी इंटू VR डिवायडेड बाय 100. पर्सेंटेज आहे 80, VR ची किंमत आहे 3.33 डिवायडेड बाय 100. चला कॅल्क्युलेट करा, किती येईल? 2.664. दोनच डिजिट लिहा.
ठीक आहे. तर इथं मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आलेला आहे, दॅट इज 2.66. त्याच्यानंतर तुम्ही इझिली, आता आपल्याला MA चा रेशो माहित आहे, करेक्ट आहे का? MA चा रेशो काय रे? W अपॉन P. काढायचं काय? एफर्ट. देअरफॉर W डिवायडेड बाय MA, आणि W ची किंमत आहे 3000 डिवायडेड बाय MA ची किंमत 2.66. तर हा व्हॅल्यू किती येईल? 1125 आहे का 1122 आहे? 1126. 1126.12. अच्छा, 1 to 6 आहे का? आता 6 ला तुम्हाला माहित आहे राऊंड ऑफ करून किती येते? राऊंड ऑफ करता येते ना तुम्हाला व्हॅल्यूज? हे 1 to 6 आहे, तर हे 5 पेक्षा जास्त आहे. मग आपण नेक्स्ट जे पुढचा नंबर आहे त्याला काय करतो, आपण राऊंड ऑफ करतो, आणि राऊंड ऑफ करून काय करतो, 2 च 3 होणार. राऊंड ऑफ करता येते ना, 10वी मध्ये शिकलेत तुम्ही. ओके. तर हा झाला तुमचा एफर्टची किंमत, आणि ते किती आलेले आहे? 1126.13 न्यूटन. ठीक आहे. तर एकदम सोपे आहेत प्रॉब्लेम. कोणत्या कोणत्या टॉपिक शिकले तर? डिफरन्शियल ऍक्सिल अँड व्हीलचं टॉपिक शिकलं, आणि त्याच्यानंतर वेस्टर्न्स डिफरन्शियल पुल्लीज. डिफरन्शियल ऍक्सिल अँड व्हील आलं तर वेलॉसिटी रेशोचा व्हॅल्यू लक्षात ठेवायचा आहे, दॅट इज VR इक्वल्स टू 2D डिवायडेड बाय D1 मायनस D2. आता कॅपिटल D म्हणजे काय? डायमीटर ऑफ व्हील. आणि D1 D2 म्हणजे काय? डायमीटर ऑफ बिगर अँड स्मॉलर ऍक्सिल. आणि वेस्टर्न डिफरन्शियल पुल्ली म्हणला तर पुल्लीमध्ये दोनच आहेत, एक मोठा जे आहे बिगर पुल्ली आणि स्मॉलर पुल्ली. त्याच्यासाठी वेलॉसिटी रेशो दिलेला आहे 2D डिवायडेड बाय कॅपिटल D मायनस स्मॉल d. ठीक आहे. एकदा वेलॉसिटी रेशो आलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, एफर्ट म्हणा, लोड म्हणा, इफिशियन्सी म्हणा, सगळ्या गोष्टी किंवा सगळ्या पॅरामीटर्स या टेक्निक्स मधून निघतात. ठीक आहे. चला आपण इथं स्टॉप करू, बाकीचे कन्सेप्ट आता उद्याला शिकू. ठीक आहे. उद्या एक एक दिवस आपण ह्या प्रॉब्लेम्स वर प्रॅक्टिस करू. ठीक आहे. अजून काही व्हेरायटीज प्रॉब्लेम आहेत का ते बघतो मी पेपर्स मध्ये, आणि त्याच्यानंतर आपण सॉल्व्ह करू. ओके. थँक्यू.